थांब थांब, ऐक ऐक, इथे संपत नाहीये. आता तू काय कर सांगू का? बरं बास 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 आता राधा बास. शना आहे ना तिकडे? ओके, माफ किया. बरं झालं, बरं केलंच ना माफ. बरं आता शना आहे ना तिकडे, जरा तिला दे ना फोन, माझं एक काम आहे. शन्या 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 इकडे माझं ऐक. बोक्या, कसा आहेस तू? हार्ट गेलं का खाली पायाशी? हा, काय परफॉर्मन्स दिलाय पोरीने आपल्या. बाबा भन्नाट परफॉर्मन्स आहे. काय काय शिकवलंच एका दिवसात? अरे एका दिवसात केवढी प्रगती आहे. हो, नाही म्हणजे या मुलीने प्रगती केलीच आहे, म्हणजे पण शनाया तुझ्या बाबतीत एका मुलाने प्रगती केली आहे बरं का. म्हणजे तू काय फोन उचलला नाहीस म्हणून श्रुतीने मला फोन केला होता आणि तिने तुला असा निरोप द्यायला सांगितलाय की तुझ्या बाबतीत जो तो फॅन तुला फोन करत होता ना बिंदू राणीचा, तो दुसरा तिसरा कोणी नसून कुणालच आहे. कुणाला माहिती? हो. तिला कसं कळलं? अगं तू भेटायला आला होता ऑफिसला बिंदू राणीचा शोध घेत. नाही, सध्या त्याच्याबद्दल एवढंच कळलंय की तो सध्या US ला असतो आणि कुठल्या तरी मीडिया कंपनीत कामाला आहे आणि मुली बघायला म्हणून खास इंडियात आला होता आणि आता US ला तो बिंदू राणीला भेटल्याशिवाय काही जाणार नाहीये म्हणे. काही करून आता काय बाबा, तुझी गाडी तर आता सुरू झाली. आता लग्नाची तयारी कर वास. एक सौमित्र, आपण दोघं जण मिळून हिचं लग्न करूया. अर्थात ना, अर्थात आपण दोघांनी मिळून तिचं लग्न करायचंय. काहीतरी बोलू नका तुम्ही उगाच. अजून कशात काही नाहीये, काही माहिती नाही आणि त्याला बिंदू राणीला भेटायचं. त्याला माहिती पण नाही की मीच आहे बिंदू राणी. पण तो काही करून भेटणार आहे तुला. नाही सगळं कळेल, पण आता घाई आहे शनाया. ओके चल आता फोन ठेवतो मी. मला आता तुझ्या लग्नाचा विचार करायला पाहिजे शनाया. ओके, तुम्ही दोघे एन्जॉय करा मस्त. गुड नाईट. बाय 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 बाय. अगं ठेवला ठेवला. हॅलो ठेवला. गुड मॉर्निंग डान्सिंग क्वीन. काय शन्या, कुठे होतीस तू इतका वेळ? कुठे म्हणजे काय, निघायचं ना आता. बिलचं बघत होते आणि ब्रेकफास्ट घेऊन आले. होऊया पटकन. ठीक आहे चल. चला चला. तू गोड आहेस, मी गोड आहे. पण शन्या, तुला एक सांगू का? पिकनिकला येण्याच्या आधीची मी आणि आत्ताची मी याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. खूप बदल झालाय माझ्या 2 दिवसात. पण खरंच मी असं स्वतःसाठी मनमोकळं जगले या 2 दिवसात. असं केलं पाहिजे. म्हणजे स्वतःची इमेज विसरून, सगळ्या जबाबदाऱ्या विसरून असं स्वतःसाठी वेळ काढताच आला पाहिजे. मी ठरवलंय महिन्यातनं किमान एकदा तरी असं यायला पाहिजे. क्या बात आहे, वाह, ग्रेट डिसिजन. पण आता हे जे पिकनिकला वगैरे जाणं आहे ना, तू बोक्यासोबत जात जा आता. कारण माझं ना कम्प्लिटली उलट आहे तुझ्यापेक्षा. तुला आता पिकनिकला वगैरे जायची गरज आहे, पण मला आयुष्यात पहिल्यांदा जबाबदाऱ्या आल्यात ना, त्याही 2-2. मी त्यांच्याकडे लक्ष देते. मी जरा जबाबदार बनते सध्या. आणि आता तिसरी पण येणार आहे. काय तिसरी कुठली? नको का, 2-2 बस आहेत. बस झालं. 2 बस आहेत? नाही, मी आता मुंबईला गेल्यानंतर आधी कुणालचा शोध घेणार आहे आणि नंतर तुझं लग्न लावून टाकणार आहे. काय यार, तू पण काय बोक्यासारखी बोलते. सिरियसली मी मनातल्या मनात लग्न लावून टाकलंय माझं. लावून टाकलंय तुझं लग्न. मी जेव्हा जेव्हा तुमचा आवाज ऐकतो ना, तेव्हा मला माझ्या एक्सची आठवण होते. पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. अहो, हा वेडेपणा ठरेल, असं नाही चालणार. मला जे समजायचं ते समजा, पण आता आपण नक्की भेटणार आहोत. शन्या, मला एक सांग, गुरुनाथला आणि तुला कायदेशीर घटस्फोट घ्यायला लागणार आहे का? नाही, त्याचं तर काही टेन्शन नाहीये मला. गॅरीच मला इतक्यांदा ऐकवतो की लग्न व्हॅलिड नाहीये, मंदिरात झालंय तेही अर्धवट.
काही फोटो नाही आणि मॅरेज सर्टिफिकेट पण नाहीये लग्नाचं, त्यामुळे काय टेन्शन नाही. आत्ता बोलतायत ते, पण जेव्हा तू खरंच लग्नासाठी तयार होशील ना, तेव्हा बरोबर आडकाठी आणती. त्यांचं काही सांगता येत नाही. पण शनी, मुंबईला गेल्यानंतर तू जरा अंदाज घे ना या सगळ्याचा. ठीक आहे, मुंबईत जाऊन अंदाज घेऊ सगळ्याच गोष्टींचा आणि कुणालचा सुद्धा. ठीक आहे, आता या प्लेसला आपण छान बाय बाय म्हणूया आणि मस्त सेल्फी काढूया. काढूया का? हा काढूया ना. हा कालपर्यंत निकू आता काढूया ना. ये आणि भरपूर फोटो काढायचे ना जाताना. ओरे ओरे ओके. ये बोल माया, काय झालं? एवढं घाईघाईने का बोलवतेस? या आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मला तुला एकदम 11th आरला सांगायला लागलं, पण काम तसं इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून घाईघाईत बोलवावं लागलं. प्लीज डोंट माइंड. आणि इनफॅक्ट इट्स बिट पर्सनल अँड नॉट प्रोफेशनल, म्हणून आपण या अशा ठिकाणी भेटतोय. मला तुझी हेल्प लागणार आहे. आय होप यू विल हेल्प मी आउट. हे बघ, तुझं काम पर्सनल आहे, त्यामुळे ते काम काय आहे हे कळल्याशिवाय मी तुला सांगू शकणार नाही मी तुला मदत करेन की नाही ते. या ऑफकोर्स श्रेया, आय कॅन अंडरस्टँड दिस. काहीच हरकत नाही. पण मला फक्त तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे. म्हणजे आपल्या दोघांमध्ये आता जे काही डिस्कशन होईल ते फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्येच राहील, बाकी कोणालाही कळणार नाही. कारण ना, मी अजूनपर्यंत याबद्दल मी कोणालाच काही. माया, एक मिनिट. तू अगं हे बघ, तू तू काय झालं? रडकेस कशाला? काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालंय? तू मला सांग ना प्लीज. प्लीज काम डाऊन प्लीज. आर यू ओके? या मुखे सॉरी. इनफॅक्ट तुझ्याशी सगळं शेअर करणार आहे. मला ना वेंट आउट करायच्या होत्या रे गोष्टी, आणि दुसरं कोणी सुचलंच नाही, म्हणून शेवटी तुला इथे बोलवून घेतलं. बरं मग बोल ना. श्रेयस, तुला माहितच असेल गुरु आणि मी लग्न करणार आहोत. मला अजूनही असं वाटतं की गुरु ना त्याच्या आधीच्या बाईक म्हणजे त्या शनायामध्येच अजून अडकलाय. तुला आता प्रश्न पडला असेल मी असं का बोलते. अरे बऱ्याचदा असे इन्स्टन्सेस घडले की गुरु आणि मी एकत्र असताना मला शनाया आणि सामी एकत्र दिसले, तर त्या दोघांना एकत्र बघून त्याला चिडचिड करायची काय गरज होती? मला कळतच नाहीये. त्याचं लग्न माझ्या बरोबर होणार आहे, मग त्याला अजूनही काय फरक पडतो शनाया अजूनही काय करते? दिस इज नॉट राईट. आय फाउंड इट टू वियर्ड. म्हणजे माझ्या आयुष्यात इतक्या विचित्र विचित्र गोष्टी घडतायत ना, मी नाही सांगू शकत आहे. मला ना कळत नाहीये, ते एकदम ब्लॉक झाल्यासारखं झालं. तू विचित्र वागतो रे. म्हणजे आय कॅन सी. म्हणजे एका बाजूला माझा होणारा नवरा त्याच्या आधीच्या बायकोमध्ये अडकला, दुसरीकडे माझा बेस्टी सॅमी. दिस इज नॉट डन. साधिका सारख्या चांगल्या बायकोला सोडून त्या शनायासोबत सतत फिरत असतो, म्हणजे त्याला काय अर्थ आहे? आणि आपण तरी या गोष्टीचा काय अर्थ काढायचा सांग ना. मला बाकी काहीच कळत नाही. मला फक्त इतकंच कळतंय की माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडतात आणि त्या फक्त आणि फक्त शनायामुळे घडतात. बस. मी विचारलं सॅमीला, काय ना ते तुमच्यामध्ये खरंच तुमच्या दोघांचं अफेअर वगैरे काही आहे का? तर त्याने नाही उत्तर दिलं. त्याने टाळाटाळ केली. ऑफकोर्स आय थॉट ऑब्व्हियसली शनायानेच सांगितलं असणार की आपण गोष्टी नको डिस्क्लोज करायला. मे बी म्हणून त्याने काही सांगितलं नसेल. आणि म्हणून मी तुला भेटायला बोलवलंय की तुला काही माहितीये का याबद्दल? तू असतोच ना, आय मीन त्यांच्या सोबत सतत म्हणून. आणि यू आर स्मार्ट इनफ. मी त्या बाकीच्या लोकांवर नाही विश्वास ठेवू शकत, म्हणून तुला काही माहितीये का याबद्दल? हे बघ, सौमित्र आणि शनायाला एकत्र बघितल्यावर बऱ्याच वेळेस मी सुद्धा हैराण होतो. नाही असं नाहीये. म्हणजे
कायम कुठेही गेलो आम्ही किंवा काही असलं तरी ते दोघं कायम एकत्र असतात ग. गळ्यात गळे घालून मिठ्या काय मारत असतात. आणि त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांना असं वाटतं की दे आर जस्ट फ्रेंड्स, आणि तेही म्हणतात वी आर जस्ट फ्रेंड्स. मे बी ते मी बी ना कन्फर्म नाहीये, आणि त्यांच्या आजूबाजूच्यांना वाटत असेल. तुला काय वाटतं ते सांग ना, ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. हे बघ माया, तू आता या विषयाला आपण हात घातलायस तर मी स्पष्टपणे बोलतो ती. येस प्लीज, स्पष्टपणेच बोल, मला तेच हवं. जे तुला सौमित्र आणि शनायाबद्दल वाटतं तेच मलाही वाटतं. इज इट? हो, आणि आधीपासून वाटत आलंय. फक्त हे कोणाला सांगायचं, कोणासमोर बोलायचं हा कायम प्रश्न पडलाय माझ्यासमोर. डोंट वरी श्रेयस, म्हणजे ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड यू. गोष्टी शेअर करायला कोणीतरी लागतच नाही. आणि तुझ्या बाबतीत मी आहे. ओके, तू बिनधास्त बोल, तुला जे वाटेल ते बोल. नूडल्स खाताना नेहमी तिची आठवण येते. तिचे केस असे होते आठवते. केदारची गर्लफ्रेंड. नुसतं खायचं प्यायचं, नाही तर कोणाची तरी थट्टा मस्करी करत बसायची. दुसरं काही सुचतच नाही तुम्हा दोघांना. जनी, तुझ्याबद्दल नव्हतं बोलत. ती एक मुलगी आहे ती. अरे तुला माहित नाही तुझ्याबद्दल तुका भडकते उगाच. असं काय बोलले का? असं बोलली नाही ना, मग तसं तरी का बोललीस? सिरियसली काही घेतच नाही का आयुष्यात? काय ठरलं होतं काल आपलं? काय ठरलं होतं? काय ठरलं होतं काल आपण? नाही 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 जेनी, हे बघ आम्हाला दोघांनाही लक्षात नाही राहणार. त्यापेक्षा तुला माहितीये ना काय ठरलं होतं ते सांगून टाक आम्हाला काय ते. अरे राधिका मॅम नाहीये तोपर्यंत श्रेयशी जाऊन बोलायचं होतं. ठरलं होतं ना? आता नुसते बघत बसणार आहात एकमेकांकडे का काही करणार नाही? आता जर कोणाची खेचायची असती ना तर यांना लगेच ना 4-5 आयडिया सुचल्या असत्या. पण आता त्या बिचाराला समजवायचंय ना, आता काय नाही सुचणार. आय एम सॉरी, आम्ही खूप चिडून बोलतेय, बट ह्यांची चूक आहे. नाही नाही नाही, आमची दोघांची चूक आहे. उलट आम्ही तुला सॉरी म्हणायला पाहिजे. तुझं बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट अशी हसण्यावर नेऊ नये. ना नाही, मी सिरियस आहे. सॉरी सॉरी जेनी. फोन लाव. आपण हे मासू आले फोन. हे काय ते कहू ना, फोन लाव. अरे अच्छा, एक सेकंड तू मराठी मधला फोन लाव. म्हणजे नेमके गुजराती मा फोन लाव. डायल करावं लागेल. प्लीज बोल ना श्रेयस. सी, तुला इथे बोलवताना या सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करताना ना मी खूप विश्वास ठेवलाय रे तुझ्यावर. तूही तेवढा विश्वास ठेव माझ्यावर. अरे काय रिडिक्युलस आहे यार तू. काय करतोस असं नॉनसेन्स? काय चिडला? अरे ठेवून का दिलास? काय झालं? अरे त्याने फोन उचललाच नाही. कट करतोय माझा फोन. मग बोललास कोणाशी? असंच त्याला. राहू दे. नाही राहू दे, आता नका करू फोन बिन. नाही नाही, मेसेज करून ठेवते. तर नाही नाही नाही, मेसेज वगैरे काही नको, आता नको. एक मिनिट, दोन्ही बाजूने बोलू नकोस. आधी सांगितलंच ना फोन कर. जेव्हा लावत नव्हतो आता लावतो तर सांगतेस फोन करू नकोस. म्हणजे काय? कारण प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. केव्हा सांगितलं तुम्ही कॉल करायला? आता नाहीये वेळ. तासाभरात राधिका मॅम येतील, त्यांच्यासमोर बोलणार आहात का तुम्ही हे सगळं? नको 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 नको. राधिका बहिणीसमोर ते श्रेयसचं हे नको प्लीज. म्हणून मी केव्हापासून सांगत होते. जाऊ दे, मीच बोलते, मीच करते काय ती. जाऊ दे, तुमच्याच्यानी नाही होणार. मी जाते. खूप
ये ब्रेकफास्टची वेळ संपेल. अरे 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 तुझी बायको चिडली आहे आनंद, तिला जाऊन मनवावं लागेल तुला. जा जरा. अजून वेळ नाही झाली. जा ना. यार प्रत्येक गोष्टीची वेळ असते यार. तुम्ही ना मला माया सौमित्र आणि शनायाचं अफेअर आहे असं मला वाटतंय. गॉड, तुला माहिती नसेल कदाचित, आय रिअली लव्ह शनाया. इज इट? आणि म्हणून कायम माझं त्या दोघांकडे लक्ष असतं. त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांना, म्हणजे आनंद सर, जेनी, इनफॅक्ट राधिका मॅडम, त्या सगळ्यांनाच असं वाटतं की दे आर जस्ट फ्रेंड्स. पण त्या मैत्री पलीकडची जी भावना आहे ना ती फक्त मला कळू शकते बिकॉज आय लव्ह शनाया. करेक्ट आहे तुझं. आणि ह्या सगळ्यापेक्षा जास्त वाईट मला वाटते ते राधिका वहिनींचं. त्यांच्या नशिबात काय लिहिलं ना कळतच नाही. आधी गुरु सर, आता सौमित्र. देवाने काय त्यांच्या नशिबात मांडून ठेवलं ना हे कळतच नाही. म्हणजे त्यांच्या नशिबात चांगला नवरा नाहीच आहे का? बरोबर बोलतोयस तू. म्हणजे बघ ना, आमच्यात सुद्धा इतके क्लॅशेस असताना सुद्धा मला या बाबतीत ना राधिकाची मात्र सिंपथी वाटते. दिस इज रॉंग. माया, माझ्या घरातले माझ्यासाठी मुली शोधतायत, पण मी त्यांना नकार देतोय बिकॉज आय रिअली रिअली लव्ह शनाया. आधी सुद्धा माझं शनायावर प्रेम होतं, तेव्हा गुरु सर मध्ये आले. आत्ता कुठे गोष्टी सुरळीत होतील असं वाटायला लागलं तर सौमित्र मध्ये तळमळतोय आता. नाही, मला ना कळतच नाही मी काय करू. प्लीज 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 काम डाऊन. असं हायपर होऊन कसं चालेल श्रेयस? ती थोडे पेशन्स ठेव आणि मी सांगते तुला काय करायचंय, ठीक आहे? मला फक्त एक गोष्ट सांग, तुला खरंच खात्री वाटते की शनाया आणि सामीमध्ये खरंच काही आहे? हे बघ, खात्री असती तर शनायाचा नाद मी सोडलाच असता, पण मला संशय मात्र नक्की. ओके, बरं, तुझं शनायावर खरंच प्रेम आहे? मनापासून. व्हेरी गुड. मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ओके, मी आहे ना, मी सांगेन तुला काय करायचं. तू टेन्शन नको घेऊ. यापुढे जे काही होईल ते फक्त आणि फक्त तुझ्या मनासारखं होईल. मार्क माय वर्ड. माया, माया, माया. हॅलो. माया, काय कुठेस तू यार? तू न सांगता काय निघून गेलीस? मी घरभर शोधतोय. हो हो गुरु, ऐकशील माझं? हा बोल. मी तुला म्हटलं होतं ना माझा प्लॅन अगदी करेक्ट आहे म्हणून, पण तूच ऐकायला तयार नव्हतास. माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार होत नव्हता. असं कधी घडूच शकत नाही असं वाटत होतं तुला, isn't it? एक एक थांब थांब थांब. तू काय बोलतेस ना मला काही कळत नाही. मी सामी आणि शनायाबद्दल बोलते. आपण त्यांचं अफेअर क्रिएट करण्याचं म्हणत होतो. यू नो व्हॉट, त्याची काहीच गरज नाहीये गुरु, कारण ते ऑलरेडी सुरू झालंय. काय? येस गुरु. श्रेयसला भेटून आले मी. येस गुरु, खरं तेच सांगते मी. इनफॅक्ट आय वॉज इक्वली शॉक.